नमस्कार, मी दिव्या. समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार प्रस्तुत गौरव स्त्री शक्तीचा गौरव कर्तृत्ववान महिलांचा म्हणजेच नवदुर्गा समर्थ अवॉर्ड 2024. महाराष्ट्राची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. पुरस्कार समाज बांधणीचं काम करणाऱ्या, चाकोरी बाहेर काम करून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा गौरव म्हणजे महाराष्ट्राची नवदुर्गा सन्मान. गेल्या 5 वर्षांपासून हा स्त्री शक्तीचा जागर अविरतपणे सुरू आहे. आपण पाहूया हा संपूर्ण सोहळा. जाणून घ्या कोण आहेत या वर्षीच्या महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड पुरस्काराच्या मानकरी आणि काय आहे त्यांचं सामाजिक कार्य. सामाजिक उद्योग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या प्रभावती संतोष गायकवाड यांचा महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड म्हणून सन्मान होत आहे. त्यांचं समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार यांच्या वतीने स्वागत आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही आज एक यशस्वी महिला म्हणून पुढे आला आहात. शेतकरी कुटुंबात तुमचा जन्म झाला, मग ग्रामीण ते शहरी तुमचा प्रवास कसा होता? प्रवास म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये अजूनही मी जेव्हा लहान होते तेव्हा मुलींना अजूनही तशा पद्धतीचं ते जीवन जे असतं की बाबा स्वतःच्या इच्छेनं एखादी गोष्ट करणं नसतंच. म्हणजे ग्रामीण भागात किंवा शहरी भागात अजूनही तसा मागासलेला विचार केलाच जातो. मुलींना किंवा तुम्हीही बघितलं असाल की आपण एखादा जर काही निर्णय घेतला तर आधी घरच्यांची परमिशन घ्यावी लागते, घरी विचारावं लागतं आणि अजूनही मुलींना आणि महिलांना 7च्या आत घरात हा नियम लागू होतो. तर मी पण जेव्हा लहान होते तेव्हापासून मला वक्तृत्वाची खूप आवड होती. तर मी जायचे, पण कसं असतं की माझे स्वतःचे वडील त्यांनासुद्धा हे आवडायचं नाही की बाबा मुलींनी बाहेर जाणं, असं काही करणं. तर हे खूप जवळून पाहिलं आणि त्यानंतर लग्न झालं ते इकडे थोडासा शहरी भागच आहे, तर इथं थोडं वातावरण वेगळं आहे. तर अजूनही मला वाटतं की महिलांच्यासाठीचे जे नियम आहेत, जे निर्बंध आहेत ते अजूनही शहरी भागात काही प्रमाणात आहेत, तसेच ग्रामीण भागात अजून खूप प्रमाणात आहेत. आता तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्हाला लहानपणापासूनच वक्तृत्वाची आवड होती, तर तुम्ही स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेत होता, तर एखादं छोटंसं भाषण सांगा. भाषण म्हणजे आत्ताच मी परवा एका भाषणाच्या स्पर्धेसाठी गेले होते. त्याच्यामध्ये विषय होते की जीवन सुंदर आहे. जीवन सुंदर आहे म्हणजे सांगायचं म्हणजे जीवन सुंदर असणं आणि ते तुम्हाला कसं सुंदर दिसतं हे 2 वेगवेगळे भाग आहेत. जीवन सुंदर असणं म्हणजे तुम्ही श्रीमंत असणं, तुमच्याकडे प्रॉपर्टी असणं, तुमचा बँक बॅलन्स खूप असणं म्हणजे जीवन सुंदर असावं असं नाही. त्या जीवनाला तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघताय हे फार महत्त्वाचं असतं. भलेही एखाद्या झोपडपट्टीत राहणारं कुटुंब आपण पाहिलं, चटणी भाकरी खाऊन सुद्धा ते खूप आनंदी असतात, ते समाधानी असतात. ते समाधान जेवढं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भेटेल तितकं आनंदी आणि सुंदर जीवन तुमचं असतं असं मला वाटतं. आणि काही श्रीमंत लोक असतात की त्यांची प्रॉपर्टी, बँक बॅलन्स खूप असतो, पण त्यांना रात्रीची समाधानाची झोप मिळत नाही. तर ते जीवन सुंदर कसं आपण म्हणू. आणि मला असं वाटतं की आपल्या भारत देशातील किंवा इव्हन जगातील वृद्धाश्रम, अनाथाश्रम जेव्हा पूर्णपणे बंद होतील तेव्हा खऱ्या अर्थानं जीवन सुंदर होईल असं मला वाटतं. बघण्याचा दृष्टिकोन आपला चांगला असेल तर आपलं आयुष्य तुम्ही सुंदर जर असू मॅडम शकतं. लाल कलरचा चष्मा घातलात तर तुम्हाला लाल जग दिसणार, तुम्ही काळ्या कलरचा चष्मा घातलात तर तुम्हाला काळं दिसणार. तुम्ही ज्या दृष्टिकोनातून जगाकडे बघताय त्यानुसार तुम्हाला जग दिसणार. हो. मग आता तुम्ही बिझनेस मॅनेजर म्हणून सुद्धा काम करताय, तर हो. कशा प्रकारे काम असतं? आमची श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे, तिथे मी बिझनेस मॅनेजर म्हणून काम करते. वयाच्या 25-30च लोकांना हृदयविकार जडायला लागलाय, म्हणजे अटॅक येणं, BP, शुगर सारखे त्रास होणं. आणि आत्ता वयस्कर लोकांपेक्षा तरुण लोक जास्त मरणाच्या जवळ आहेत. ठीक आहे. आणि आत्ता मी बघते की विधवा होणं हे तरुणींमध्ये जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. तर समजा त्या पतीचं निधन झाल्यानंतर त्या महिलेला तिचं जीवन पुढे चालवण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो, मुलांचं शिक्षण, मुलांचं संगोपन करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो. तर आपण हे इन्शुरन्स काही प्रमाणात आपण जर घेतला, लाईफ इन्शुरन्स, तर नक्कीच तुमचं जर काही बरं वाईट झालं असंच नाही, पण तुमच्या इन फ्युचर काही वर्षानंतर तुम्हाला जी इन्शुरन्सची रक्कम भेटते त्यामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य सुखाने काही प्रमाणात जगू शकताय. जर तुम्हाला काही झालंच तर तुमची पत्नी, तुमचे घरचे हे काही प्रमाणात चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकतात. त्या मुलांचा शिक्षणाचा खर्च, लग्नाचा खर्च काही प्रमाणात त्या महिलेला करता येईल.
त्यामुळं इन्शुरन्स पॉलिसी आहेत की आपल्या लाईफ इन्शुरन्स आहे, जेणेकरून जिवंत असतानाही आणि जिवंत नसतानाही आपण काही प्रमाणात आपल्या कुटुंबाचं मदत करू शकतो कुटुंबाची. तर आता ह्याचबरोबर तुम्ही सामाजिक संघटनावर सुद्धा काम हो. करता, तर नेमकं काय काम असतं या काम संघटनेच्या? म्हणजे मी आमच्या रुकडीच्या मैत्री ग्रुपची सदस्य आहे. मी सरोजनी सखी महिला मंचची सदस्य आहे. मी पूनम सुळगावकर सोशल फाउंडेशनची दक्षता समिती जी आहे आपली, त्याची मी महाराष्ट्र राज्य प्रवक्ता आहे. काम म्हणजे आमचा मैत्री ग्रुप जो आहे रुकडीचा, तर जवळजवळ त्या 180च्या वरती महिला आहेत. तर विविध कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, म्हणजे आता जो GR निघाला महाराष्ट्र शासनाचा की विधवा प्रथा बंदी करण्याचा जो निर्णय घेतला होता सरकारने, तर तिथं आम्ही आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या परमिशनने आम्ही महिलांची ओटी भरण्याचा कार्यक्रम घेतला. जवळजवळ 50च्या वर महिलांच्या ओट्या आम्ही भरल्या. स्वतःहून विधवा महिला आमच्याकडे आल्या, खूप इंटरेस्टेड होत्या त्या. आणि आत्ता तुम्ही आमच्या गावात आलात तर तुम्हाला ओळखणार नाही की सौभाग्यवती कोण आहे, विधवा कोण आहे. कारण कसं असतं की नवरा मेल्यानंतर समाजामध्ये वावरत असताना विधवा महिलेला खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. तर आत्ता आम्ही काय करतो, जर एखाद्या महिलेचा पतीचं निधन झालं तर माती दिवशी तिचं मंगळसूत्र, जोडवी, बांगड्या वगैरे हे सगळं जे काढलं जातं, तर आम्ही त्या दिवशी ओटी घेऊन तिच्या घरी जातो, तिची ओटी भरतो, तिला हळदी कुंकू लावतो तिसऱ्या दिवशी पतीच्या निधनानंतरच्या. आणि त्यांच्या घरच्यांना सांगितलं जाते की तुम्ही प्लीज तिचं हे जे सौभाग्य अलंकार आहेत ते काढू नका. त्यामुळं आम्ही ती ओटी भरून तिला हिरव्या बांगड्या घालून तिसऱ्या दिवशीच आम्ही हा सगळा कार्यक्रम करून येतो आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. तसंच आम्ही लेडीज महिलांचं रक्तदान शिबिर आयोजित करतो. आम्ही जवळजवळ 19-20 महिला आमच्या त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. तसेच जी अनाथाश्रमातली मुलं आहेत, मूकबधीर मुलांच्या शाळा आहेत, त्यांना आम्ही त्यांच्या उपयोगाच्या वस्तू म्हणजे वह्या पुस्तकं म्हणा किंवा जे आपले वसतिगृहातली मुलं आहेत त्यांना जे आपण पांघरून घेण्यासाठी म्हणा, वृद्धाश्रमांना म्हणा, असं आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढून काही वस्तू देण्याचं काम करतो. तसेच जर कोण आजारी असेल समाजामध्ये तर काही आपण ज्यावेळी भेटायला जातो, बघायला जातो, त्यावेळेसला आपण बिस्किट, फळं वगैरे घेऊन जातो. तर तो आजारी माणूस ते खाईल किंवा नाही हे आपल्याला माहिती नसतं. तर आम्ही काय करतो, सगळ्या महिला आमच्या ग्रुपमधल्या आपल्या ऐपतीप्रमाणे काही रक्कम आम्ही जमा करतो आणि ती त्यांच्या घरी देतो. कारण इवन त्यामुळं थोडंफार एखादं हॉस्पिटलचं बिल किंवा औषधोपचारांचा खर्च निघेल अशा पद्धतीचं काम असतं. आणि जर महिलेचा कुठल्या पतीचं निधन झालं असेल तर आमच्या मैत्री ग्रुपच्या अध्यक्ष आहेत भारती विजयकुमार गायकवाड, यांच्या खरोखर चांगलं काम आहे त्यांचं. खूप एफर्ट्स घेऊन काम करतात, स्वतःचा खर्च जरी कॉन्ट्रीब्युशन नाही झालं स्वतः खर्च करतात. आणि ती विधवा जर नाही करू शकत असेल मुलांचं संगोपन तर स्वतः त्यांना वही पुस्तकं देणं, त्यांच्या काही रक्कम आम्ही गोळा करून त्या महिलेला देणं, अशा पद्धतीचं आम्ही काम करत असतो आमच्या ग्रुपतर्फे. आता तुम्ही मगाशी म्हणालात की पती गेल्यानंतर जी महिला आहे त्याच्यासाठी तुम्ही तिसऱ्या दिवशी हो ओटी वगैरे घेऊन जाता आणि तो प्रतिसाद सुद्धा चांगला आहे. पण ग्रामीण भागात बघायला गेलं तर ह्या परंपरा ज्या आहेत त्या करतात. तर मला काय सांगायचं आहे की ज्या वेळेसला विधवा महिला असते तेव्हा पतीच्या निधनानंतर एक ती काचेचं भांड प्रकार असतो ना, तिला समाजामध्ये बाहेर जाताना बघा, तिनं एखादी साडी घालणं सुद्धा कितपत खटकतं लोकांना. की नवरा मेल्यानंतर ज्या वेळेला ती महिला बाहेर पडते त्यावेळेला बघा, तुम्ही सुद्धा निरीक्षण केलं असेल मॅडम, की तिने साडी कुठली घातले, तिनं दागिने कुठले घातलेत, ती जाते कशी, कितीला गेली, कितीला आली, हा सगळ्यावरती नजर ठेवली जाते. तिला म्हणजे एखादं गुन्हेगार असल्यासारखंच वर्तवणूक दिली जाते. आणि हे खरंच आहे. कारण नवरा मेला म्हणजे ती काय, तिनं जगायचंच का नाही, तिनं कुठल्या साड्या घालायच्याच का नाही, तिनं थोडं नटायचंच का नाही, हा प्रश्न निर्माण होतो. तर हे जे आम्ही करतो त्यांच्या घरच्यांना विचारून किंवा सांगून ते आम्ही सांगतो, ते त्यांना पटतं की बाबा इवन ज्या सौभाग्याचे अलंकार आहेत आपल्याकडे ते जर तिनं घातले तर एवढा काही फरक पडणार नाही, पण तिला बघण्याचा दृष्टिकोन जो समाजाचा आहे तो तरी नॉर्मल राहील एवढा आमचा प्रयत्न असतो. थोडा. हो नक्कीच. आता तुम्ही सामाजिक कार्यामध्ये किशोरवयीन मुलींसाठी आणि गरोदर मातेसाठी सुद्धा सेवा देता, तर कशी असते सेवा? म्हणजे जी शिबिरं वगैरे असतात, गरोदर मातांच्यासाठीची शिबिरं असू देत, स्तनदा मातांच्यासाठीची शिबिरं असू देत, तिथं मी बोलते. कारण अजूनही आपण एवढे
प्रगत झालेलो असलो तरीही गरोदर महिलांमध्ये काही अजूनही शंका असतात. स्तनदा मातांना सुद्धा काही शंका असतात. त्याविषयी मी बोलण्यासाठी जाते. किशोरवयीन मुलींचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो अट्रॅक्शनला बळी पडणं, मोबाईलचा वापर, यूट्यूबचा वापर किंवा सोशल मीडियाचा वापर करून जे आत्ता तुम्ही बघताय की बलात्काराचा जो प्रकार वाढलाय तो जर आपण म्हणतो ना की मी मगाशी म्हटलं तुम्हाला 7च्या आत घरात असं आपण मुलींना म्हणतो, ते जर आपण मुलांनाही लागू केलं तर, किंवा मुलं कुठं जातात त्यालाही विचारलं तर तू कुठे गेलेलास, काय करतोयस, तर किंवा त्यालाही त्या आईनं एक स्त्री म्हणजे काय, एक स्त्री म्हणून जर मुलांना असे संस्कार दिले, स्त्रीचा सन्मान करण्याचं शिकवण दिली, त्याला तशी वागणूक द्यायची कशी स्त्रियांना ते शिकवलं, तर नक्कीच ना 7च्या घरात जे मुलींना आपण विचारतो तसंच मुलांना जर विचारलं तर 50% गुन्हेगारी इथंच कमी होईल. तुम्ही मुलींचा, स्त्रियांचा त्यांना आदर करायला शिकवा. कधीही बघा तुम्ही घरामध्ये मुलगा म्हणतो तुला काय कळतं असं मम्मीला विचारतो तेव्हा मम्मी हसते. त्याच वेळेला त्याला ठणकावून सांगितलं ना की तू जे हे बहिणीला वाक्य वापरतोयस, तू जे हे मला वाक्य वापरतोयस हे चुकीचं आहे, हे त्याच वेळी त्याला समजावून दिलात तर नक्कीच त्याला कळेल की बाबा हे जे स्त्री शक्तीचा जागर आपण घालतो, 9 दिवस नवदुर्गांना पूजतो, पण घरात खरोखरच त्या महिलेचा सन्मान करतो का, हा खरंच सगळ्यांनी विचार करायला हवा. आणि मला असं वाटतं की हे जे बलात्काराचं वगैरे प्रमाण आता वाढलेलं आहे, मुलींच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो, मुली सोशल मीडियावरती आता छोट्या छोट्या मुलींचे इन्स्टा पेज आहेत, परत यूट्यूबला चॅनेल आहेत, ते तर यामधून आपल्याला असं दिसतं की आपण थोडंसं कानाडोळा करतोय. ठीक आहे, आपली मुलं तासभर मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेत, नेमकं ती काय करतायत हे आई म्हणून आपण बघणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे नक्कीच हे जे ज्या किशोरवयीन अवस्थेमध्ये आल्यानंतर जे अट्रॅक्शन होणं किंवा जो काय प्रकार घडतो तो नैसर्गिकच असतो, पण त्याला योग्य वळण देणं, त्यावेळेला त्यांचं योग्य मार्गदर्शन करणं ही आपली गरज आहे. आणि त्यांना समजावून सांगून त्याला बळी न पडता आपण आपल्या शिक्षणाकडे कसं लक्ष देता येईल हे आपण मुलींना समजावून सांगितलं पाहिजे. यासाठी मी किशोरवयीन मुलींच्यासाठीच्या कार्यशाळांना जात असते. आता एक बिझनेस मॅनेजर आणि सामाजिक कार्यकर्त्या, तर कुटुंबाची साथ हे सगळं करत असताना होती का तुम्हाला? हो, कुटुंबाची साथ तर आहेच. माझे सासू सासरे मला यामध्ये मदत करतात. म्हणजे मी जर कुठल्या कार्यक्रमाला गेले, आता मी इथं पण आलेलीच आहे, किंवा कामाला गेले तर घरी माझी मुलं आल्यानंतर त्यांना अन्न बाकीच्या गोष्टी माझे सासू सासरे बघतात. माझे मिस्टर माझ्यासोबत येतात, कुठेही जायचं असेल भाषणासाठी, प्रमुख पाहुणे म्हणून वगैरे, तर माझे मिस्टर माझ्यासोबत कायम असतात. आता हे सगळं करत असताना युवती आणि महिलांनी करिअरकडे लक्ष कसं द्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे? करिअरसाठी युवतींनी आणि महिलांनी त्यांच्यामध्ये खूप टॅलेंट असतं. आपण नवदुर्गाचं रूप म्हणतो, आपण काली शक्तीचं रूप म्हणतो महिलेला, पण ते त्या ओळखत नाही आहेत. त्यांनी स्वतःला इतकं झोकून दिलेलं असतं संसारामध्ये की तेच रांधा वाडा उष्टी काढा हेच आपलं काय म्हणतो आपण, हाच आपलं काम, हेच आपलं धर्म. पण तुमच्यामध्ये टॅलेंट असतं, तुमच्यातही काहीतरी टॅलेंट असेल. प्रत्येक महिलेमध्ये काही ना काहीतरी टॅलेंट असतं. हे जे काही टॅलेंट आहे, आपल्याला जे कौशल्य निसर्गानं दिलेलं आहे ते कुठेतरी बाहेर यायला पाहिजे. आणि त्या कौशल्याला अनुसरून आपण तसा एक मार्ग शोधला पाहिजे. घर सांभाळून आपल्या ज्या विरंगुळ्याच्या गोष्टी आहेत, जे छंद आहेत, तेही जोपासले पाहिजे. आणि आपण स्वतःच्या पायावरती अगदी स्ट्रॉंगपणे उभा राहिलं पाहिजे. आता तुम्ही ग्रामीण भागातून पुढे आला आहात, तर ग्रामीण भागात राहिल्यामुळं आपल्याला तिथला प्रॉब्लेम किंवा काय अडचणी असतील त्या आपल्याला समजतात. तर यावर मात करून पुढं कसं जायचं, यशस्वी कसं व्हायचं, काय सांगाल? मला ग्रामीण भागात म्हणजे मी लहानपणापासून मला भाषणाची खूप आवड होती. अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून मी भाषणाला जायचे. आणि माझे आई वडील दोघंही अशिक्षित आहेत. मला माझे चुलते खूप मदत करायचे यामध्ये की बाबा आपली परिस्थिती कशी आहे बघ, आपण पुढे जायला पाहिजे, असं सारखं माझ्या चुलत्यांचं मार्गदर्शन असायचं. माझी चुलतीसुद्धा मला शाळेच्या खूप अभ्यासामध्ये मार्गदर्शन करायच्या. आणि मला एक भाषणाची आवड होती, पण कसं आहे आता कुठं गेलेत हे काय, किंवा कोणाला गायनाची आवड असेल, मी गायन स्पर्धेसाठी सुद्धा जायचे, नाट्यवाचन, कथाकथन, समूहगीत सगळ्याला जायचे.
मग माझ्या वडिलांना हे माहिती नसायचं. माझी आई मला त्यासाठी येणारा खर्च माझी मम्मी द्यायची. अजूनही माझ्या आईनं, मी MA BEd झाले तरी माझ्या आईनं खूप मला ह्या शिक्षणासाठी सपोर्ट केला आहे. अगदी ती तब्येतीचं एवढं तिचं प्रॉब्लेम चालू आहे, ती ऑक्सिजनवर असतानाही ती मला खूप सपोर्ट करते. मग तेव्हा ती मला पाठवायची आणि मग मी जायचे आणि जेव्हा मला नंबर यायचा वगैरे त्यावेळेसला तिथं जे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले असायचे ते प्रमुख पाहुणे पप्पांना कधी माझ्या वडिलांना भेटले की म्हणायचे की अरे ड्रायव्हर तुझी मुलगी होती भाषणाला, खूप छान भाषण केलं तिनं. मग पप्पांना कळायचं. मग पप्पांचं कसं असायचं, बाळ आपण नसते जायचं पोरींनी असं. म्हणजे मुलींनी ह्या काही गोष्टी करू नयेत. त्या स्टेजवर जरी डान्स केला तर ती कला म्हणून बघितलं जात नाही, ती काय नाचते तिथं जाऊन, हा प्रकार असतो ग्रामीण भागामध्ये. तर मी करत गेले, करत राहिले. त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा मुलं छोटी होती तेव्हा जरा स्टॉप होता, पण तरीही मी गरोदर माता म्हणून जेव्हा मी जायचे शिबिराला तेव्हा मी तिथं बोलायचे. मुलांच्या मीटिंग असू देत, मुलांच्या शाळेचे कार्यक्रम असू देत, तिथंही आवर्जून मी बोलत राहिले. आणि याचा फायदा मला असा होत गेला की ते माझं परत सुरू झालं भाषणाचं. आणि मग मी आता सूत्रसंचालिका, निवेदिका, प्रवक्त्या, प्रमुख पाहुण्या म्हणून जात असते. तर मग आपली आवड जपून आपण प्रत्येक म्हणजे कार्य केलं पाहिजे तर आपण यशस्वी होऊ शकतो. नक्कीच. तर आता तुम्हाला गायनाची सुद्धा आवड आहे असं म्हणालात, भाषण सुद्धा करता तुम्ही. मग हे सोडून तुम्हाला आणखी कोणते छंद आहेत? छंद, मला वाचन खूप आवडतं. मला वाचायला खूप आवडतं. पुस्तक हे एक असे आपले मित्र असतात की तुम्ही कितीही टेन्शनमध्ये असलात, तुम्हाला कितीही थकवा येऊ दे, तुम्हाला कितीही त्रास झालेला असू दे, तरीही तुम्ही त्या पुस्तकांना मित्र बनवलंत ना तर ते पुस्तकं नक्कीच तुमची यामध्ये मदत करतात. मला अगदी लहानपणापासून वाचनाची खूप आवड आहे. मी 4थी 5वी नंतर आम्हाला ग्रंथालयांमधून पुस्तकं भेटायची. मी छान छान गोष्टीची पुस्तकं घरी घेऊन जायचे. ती 8 दिवसानं परत द्यायची असायची, मी 2 दिवसातच परत द्यायचे. मग ते सर, मला जे ग्रंथपाल असायचे सर, ते म्हणायचे की प्रभा तू लगेच आणून देते, असं नसतं. मग त्यांनी जी आवड माझी बघितली ते मला कधीही पुस्तक चेंज करून द्यायचे. हे वाचलीस ना तू, जा हे दुसरं घेऊन जा, असं. मग खूप आवडायचं. मग मी कुठेही दुकानात गेले तरी तिथं जाऊन तिथं एखादी ते पुस्तिका वगैरे ते घेऊन यायचे. काका हे मी नेऊ का, एखादं पेज, आरोग्यविषयक पेज, असे जवळजवळ माझ्या मम्मीनं गोण्या भरून ठेवलेल्या आहेत. मला एवढी आवड होती, मी खूप वाचायचे आणि अजूनही मला ते आवडतं. तसंच मला निसर्गाच्या सानिध्यामध्ये फिरायला आवडतं. निसर्ग एक असा आपला मित्र असतो की त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही खूप पीसफुल फील करताय, खूप शांतता मिळते तुम्हाला. गाणी ऐकायला आवडतात. तुमचा मेंदूचा स्ट्रेस घालवण्याचं काम हे संगीतात आहे. तुम्ही कितीही स्ट्रेसमध्ये असाल, कितीही अडचणीत असाल, संगीताच्या सानिध्यात राहिलं की नक्कीच तुम्ही शांत होता. तेही मला खूप आवडतं. आता तुम्ही म्हणालात की पुस्तकं वाचायला खूप आवडतं, तर पुस्तक हे ज्ञानाचं भांडार आहे. कितीही वाचलं तरी ते कमीच आहे. तर महिलांना काय सांगाल तुम्ही, कोणती पुस्तकं त्यांनी वाचली पाहिजेत? मला असं वाटतं की त्यांनी सिंधुताई सपकाळ यांना खूप अभ्यासलं पाहिजे. कारण त्यांनी ज्या प्रसंगातून, ज्या कष्टातून त्यांनी एवढं मोठं स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व साकारलंय ना, ते खरोखर वाखाणण्याजोगं आहे. आणि त्यामुळं मला वाटते त्यांनी त्यांच्या काही पुस्तकं किंवा आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांची पुस्तकं, म्हणजे ही जी लोकं आहेत, सावित्रीबाई फुले असू देत, रमामाता आंबेडकर असू देत, ज्योतिराव फुले असू देत, यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घालण्यासाठी किती कष्ट सहन केलेत. जर आत्ता विचार करण्याची ही गोष्ट आहे की जर सावित्रीबाईंना महात्मा फुलेंनी जर तिला अलाउडच केलं नसतं शिक्षणासाठी आणि तू जा म्हणून, तेव्हा शेण आणि दगडफेक व्हायची त्यांच्यावर त्या बाहेर जाताना, त्यांनी तेव्हाच म्हटलं असतं की तू घरात बस, तू नको जाऊस. तर आत्ता जी मी इथं बसले आणि तुम्ही इथं बसलाय, हे घडलं असतं का? आपणही कुठंतरी शिक्षितच राहिलो असतो. तर ह्यांची जी असे मोठमोठे जे आपले नेते होऊन गेलेले आहेत, मोठमोठे आपले जे पूर्वीचे आपले थोर क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत, त्यांची पुस्तकं नक्कीच वाचावी. आणि त्यामधून तुम्हाला ना खरोखरच आपण किती सुखी आहोत हे कळेल. म्हणजे आपण जे चिकटून बसलेलो असतो ना रडत, की बाबा माझं असंच आहे, माझं तसंच आहे, माझं असंच आहे, ते कुठेतरी तुमचं काही प्रमाणात कमी होईल. कारण एवढ्या त्रासातून या लोकांनी हे जर आपल्यासाठी एवढं करून ठेवलंय तर आपण काय आहे. त्यामुळे यांचं नक्कीच वाचावं काही पुस्तक. आता तुम्ही ग्रामीण आणि शहरी असं तुमचा प्रवास आहे, तर ते या प्रवासामध्ये असा कोणता प्रसंग आहे जो तुमच्या सदैव आठवणीत असेल? आठवणीत म्हणजे मला
मला एक अशी इच्छा होती, म्हणजे मी आणि माझी बहीण आम्ही दोघीच, मला भाऊ नव्हता. तर मी माझ्या मम्मीला खूप टोमणे ऐकताना बघितले की बाबा ग्रामीण भागामध्ये ना मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असं म्हटलं जातं, शहरी भागातही म्हटलं जातं. पण माझ्या मम्मीला खूप असं मुलगा नाही आहे म्हणून टॉन्ट मारले जायचे. माझे वडील पण खूप नाराज झालेले मी स्वतः बघितले. मला स्वतः रक्षाबंधन दिवशी माझ्या मैत्रिणी चिडवायच्या की तू कोणाला राखी बांधणार वगैरे. तर मला हे म्हणजे मला काय करायचं होतं की बाबा मुलगाच म्हणजे आईवडिलांचं नाव मोठं करतोय असं नाही आहे. मी एक मुलगी असून सुद्धा माझ्या आईवडिलांचं नाव नक्कीच मोठं करीन असं एक माझं स्वप्न होतं. माझ्या आईवडिलांना सत्कारासाठी नक्कीच एकदा ना एकदा स्टेजवर घेईन असं माझं एक स्वप्न होतं. मागेच मला निर्भया असोसिएशनचा एक्सलंट वुमन अवॉर्ड जेव्हा मिळाला तेव्हा एवढे मोठे मोठे मान्यवर होते. त्या ठिकाणी मला माझ्या आईवडिलांना स्टेजवर बोलवण्याची संधी मिळाली. तो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग आहे. आता तुमची महाराष्ट्राची नवदुर्गा म्हणून सन्मान होतोय, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. काय आपण म्हणतो की सगळ्यात जास्त मोठा जो गुरु असेल आपला अनुभव असतो. खूप वाईट अनुभवही आले, खूप चांगले अनुभवसुद्धा आले. आणि तुम्ही मगाशीच म्हटलं मॅडम की एवढ्या आम्हाला वाटलं होतं तुमचं एवढं काम आहे म्हणजे तुम्ही खूप वयस्कर असाल आम्हाला असं वाटलं होतं, पण तुम्ही तर तरुण आहात. ह्या तरुणपणीच निसर्गानं खूप मोठमोठे अनुभव दिलेत. खूप रडवलंय, खूप पळवलंय आणि त्यानंतर हे जे मानसन्मान मिळतो एवढा सगळा मोठा, तर खरोखरच आपण म्हणतोय ना की टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, ते मला अनुभवायला मिळाले नक्कीच. आता तुम्ही एवढं शिकलेला आहात, तर शिक्षण पूर्ण करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? हो, अडचणी म्हणजे कसं आहे, मी ग्रॅज्युएशन लग्नानंतर पूर्ण केलं. ज्या वेळेला मी ग्रॅज्युएशन पूर्ण करत होते तेव्हा मी स्वतः गरोदर होते. तर गरोदरपणीचे जी काही आपले हे असतात प्रॉब्लेम्स असतात, काही लक्षणं असतात, ते सगळं फेस करून 3 तास तिथं बसून पेपर लिहिणं खूपच मला कठीण जायचं. तेव्हा खूप त्रास झाला. युनिव्हर्सिटीच्या फेऱ्या मारायला लागायच्या काही. तेव्हा माझी छोटी मुलगीला हाताला धरून मी 8 महिन्यांची गरोदर मी युनिव्हर्सिटीच्या फेऱ्या मारल्या. अभ्यास करताना नको वाटायचं. मी MA इंग्लिश झाले तेव्हा असं वाटत होतं की मला ॲटलिस्ट 35% तरी मार्क पडावे, पण मला B+ मिळाला. तर ते खूप छान वाटलं मला की बाबा ठीक आहे ना, आपण करू शकतोय काहीतरी. त्यानंतर माझं बाळ लहान होतं, राजवीर माझा 3 महिन्याचा होता तेव्हा माझी एक्झाम होती. तर त्याला मी घरी ठेवून आईंच्याकडे वगैरे मी एक्झामला जायचे तेव्हा तो खूप रडायचा आणि माझ्या जावा त्याला स्तनपान करण्याचा प्रयत्न करायच्या, तर तो तरीही रडायचा. मग माझे मिस्टर घेऊन यायचे कॉलेजवर. मी कन्व्हिन्स करायचे पर्यवेक्षकांना की मी बाहेर जाते, तर ते अलाउड करायचे नाहीत. तर अशी एक तारांबळ व्हायची की बाहेर बाळ रडतंय म्हणून एखाद्या आईचं जीव जो वर खाली होतोय, तर मी पेपर लिहू की बाहेर जाऊ, तरी पण त्या माझं अवस्था बघून मला बाहेर पाठवायच्या. मग ते बाळ मी आले म्हणून मला सोडायचं नाही, माझा तर वेळ इकडं निघून चाललाय पेपरचा, असा सगळा प्रकार होत होता. आणि MA होतपर्यंत माझी मुलं थोडी मोठी झाली होती. मुलांना घेऊन जावं लागलं, गरोदर असताना जावं लागलं, पण मी कुठेच थांबले नाही. मी एकच ठरवलं होतं की जे प्रभा तू हातात घेशील ना त्यातली मास्टर बनूनच तू बाहेर पडायचीस. त्यामुळं मी कितीही मला त्रास झाला तेव्हा मी स्वतःशी बोलायचे. मी रिलॅक्स स्वतःला करते. कितीही त्रास झाला तर तेव्हा मी म्हणायचे तुला मास्टर व्हायचं आहे ना, मग तू थांबायची नाहीस, भलेही कितीही त्रास होऊ दे. ते मी पाळलं. त्यामुळं कदाचित मी आता एवढी इथंपर्यंत आली. नक्कीच मॅडम, तुम्ही खडतर प्रवास करत तुमचं शिक्षण पूर्ण केलं आणि हे तुमचा प्रवास प्रत्येक महिलेने वाखाणण्याजोगा आहे आणि तुम्ही प्रत्येक महिलेसाठी एक प्रेरणास्थान नक्कीच असाल. थँक्यू. महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड या राज्यस्तरीय सन्मानासाठी आपली निवड झाली. समर्थ फाउंडेशन आणि द्वारकादास श्यामकुमार यांच्या वतीने तुमचं खूप अभिनंदन. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी खूप धन्यवाद. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाल साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळला लडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार,
दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनतम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, लग्न बस्त्यासाठी महाराष्ट्राचे प्रथम पसंतीचे नाव द्वारकादास श्यामकुमार, महाराष्ट्राचे वस्त्रवैभव, लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. घडीवर घडी फुले रेशमाची घडी